नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. मतदार राजानं आपली भूमिका निभावली आणि मतदानाचा हक्क बजावला. पण एकूण टक्केवारीचा विचार करता मात्र मतदार खरोखरच नाराज आहे की काय? हा मतदार राजा कशा पायी आणि का नाराज झालेला आहे, हा एक संशोधनाचा विषय म्हणावा लागेल. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राज्यात सर्वाधिक म्हणजे 70% मतदान झालेलं आहे. खरंच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेला आहे. कारण इतके टक्केवारी देणारा कोल्हापूरचा मतदार हा चर्चेत आलेला आहे. असं असतानाच दुसरीकडे मात्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आत्मा समजला जाणारा कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ मात्र टक्केवारीत खूपच पिछाडीवर गेलेला आहे. आत्मा म्हणायचं कारण असं की हा कोल्हापूर शहराचा बहुतेक भाग या मतदारसंघात येतो. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात लोकसभेचे, महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राहतात. शाहू महाराजांचा राजवाडा याच मतदारसंघात म्हणजे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आहे. दुसरे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचं निवासस्थान कोल्हापुरातच आहे. तिसरीकडे ज्या हिरिरीनं काँग्रेस पक्षाचे शाहू छत्रपती यांचा प्रचार केला ते काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांचे कसबा बावडा हे गाव याच मतदारसंघात आहे. दुसरीकडे कोल्हापूरच्या सर्वंकष म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी ज्यांनी प्रचारात आघाडी घेतली ते सर्व नेते या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातच राहतात. त्यात अर्थात राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर असतील, शिवसेनेचे म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते संजय पवार हे याच मतदारसंघात राहतात. याबरोबरच खासदार धनंजय माडिक, माजी आमदार अमल माडिक हे सर्व नेते याच मतदारसंघात राहतात. इतकंच नव्हे तर जरी कागली कर्मभूमी असली आणि कागली राजकीय क्षेत्र असले तरीही भारतीय जनता पार्टीचे नेते आणि शाहू सहकारी कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे सुद्धा याच मतदारसंघात कोल्हापुरात ताराबाई पार्कमध्ये राहतात. हा सर्व विचार करता हे दिग्गज नेते जर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात राहत असतील तर मग सर्वाधिक कमी मतदान या मतदारसंघात का झालं, हा एक आज चर्चेचा विषय होऊ शकतो. कारण याच मतदारसंघातून शाहू महाराजांना आघाडी मिळणार होती, सर्वाधिक मतं मिळणार होती. कारण शाहू महाराजांचा राजवाडा कोल्हापूरच्या मध्यवस्तीत म्हणा किंवा कसबा बावडा आणि कोल्हापूर शहराच्या मध्ये आहे. या परिसराला लागूनच ताराबाई पार्क, नागाळा पार्क उच्चभ्रू लोकांचे समजले जाणारे रहिवास क्षेत्र आहे. त्याच्या लगतच कोल्हापूर शहराचा बहुतांश भाग आहे. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ या पेठांबरोबरच शाहूपुरी आणि राजारामपुरी ह्या प्रचंड लोकवस्तीचे व्यापारी पेठांनी गजबजलेले हे परिसर याच मतदारसंघात आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव सुद्धा याच मतदारसंघात राहतात. त्यांचं कार्यक्षेत्र हेच आहे. त्यांचे पती जे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव त्यांच्या निधनानंतर जयश्री जाधव आमदार झाल्या. पण चंद्रकांत जाधव यांच्यानंतरची जी 2 नंबरची मतं मिळाली होती ती राजेश क्षीरसागर यांना मिळाली होती. म्हणजे बघा, हा विचार केला तर किती सर्वच महायुती आणि महाविकास आघाडीचे सर्वच नेते याच मतदारसंघात राहतात आणि याच मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरलेली आहे. याचं गौड बंगाल काय? सर्व अधिकाऱ्यांचा रहिवास याच मतदारसंघात आहे. तरी मतदानाचा टक्का का घसरला या विवंचनेतच आज अधिकारी असतील आणि त्याचं कारणही तसंच आहे. पण ह्या घसरलेल्या टक्केवारीचा फटका कोणाला बसणार याचाही अंदाज दोन्ही गटाचे कार्यकर्ते मांडू लागलेले आहेत. जेव्हा टक्का घसरतो तेव्हा प्रस्थापितांच्या बाजूने मतदार असतात असं मानलं जातं. जेव्हा टक्का वाढतो तेव्हा जे नवीन उमेदवार आहेत त्यांच्या बाजूने मतदार आहेत असं मानलं जातं. सर्वाधिक मतदान झालेलं आहे ते करवीर विधानसभा मतदारसंघात झालेलं आहे की ज्याचे विद्यमान आमदार काँग्रेसचेच आहेत, PN पाटील आहेत. त्यांच्या मतदारसंघात मात्र सर्वाधिक पेक्षा जास्त मतदान झालेलं आहे. हा एकूण जर विचार करता तर करवीरमध्ये मतदानाचा टक्का वाढायचं कारण काय, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. कारण PN पाटील यांच्याबरोबर महायुतीचे तेथील नेते माजी आमदार जे शिवसेनेतच होते आज एकनाथ शिंदेबरोबर आहेत ते चंद्रदीप नरके यांनी सुद्धा महायुतीच्या प्रचारासाठी प्रचंड प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे PN पाटील यांना 1 नंबरची मतं होती आणि चंद्रदीप नरके यांना 2 नंबरची मतं होती. ही 2019च्या विधानसभेचं गणित सांगतोय मी. असं असेल तर मग करवीरमध्ये मतदानाचा टक्का वाढतो आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये का वाढत नाही, हा पुन्हा जो गेल्या काल रात्रीपासून चर्चेला विषय येत आहे तो हाच आहे. करवीरमध्ये मतदानाचा टक्का अर्थातच काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाजीराव खाडे यांच्यामुळे वाढला का याचाही विचार केला जातोय. कारण बाजीराव खाडे यांनी काँग्रेस बरोबर बंडखोरी करून त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला, निवडणूक लढवली सुद्धा. प्रचारात सुद्धा त्यांनी अनेक वाहनं फिरवली, गावागावात त्यांच्या रिक्षा आणि टेम्पो प्रचार करत फिरत होते. त्यांच्या बाजूने जरी वरिष्ठ नेता कुणी प्रचार सभेला आला नसेल तरी त्यांनी मात्र एकटा चरोरे म्हणत
प्रचार बऱ्यापैकी राबवला. त्यांचं गाव आहे ते करवीर विधानसभा मतदारसंघात आहे. त्यामुळं बाजीराव खाडेंमुळे हा टक्का वाढला का याचा देखील विचार सुरू आहे. म्हणजे गणित पहा, एकीकडे करवीरमध्ये टक्का वाढतोय, दुसरीकडे जिथं दिग्गज नेते राहत आहेत तिथं मात्र मतदानाचा टक्का घसरतोय. याचं नेमकं कारण काय मी आपल्याला आकडेवारीत सांगतो. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील कोणत्या कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती किती टक्के मतदान झालं हे थोडंफार का होईना प्रत्यक्षात पुढे आलेलं आहे, माहिती आलेली आहे. त्यानुसार मी आपल्याला आकडेवारीत सांगतो. चंदगड विधानसभा मतदारसंघात 68.18% मतदान झालेलं आहे. कागल विधानसभा मतदारसंघात 73.80%, करवीरला 78.89%, कोल्हापूर उत्तरला 64.54%, कोल्हापूर दक्षिणला 69.80% आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघात 66.68% मतदान झालेलं आहे. सारासार विचार करता यावेळी 2019 पेक्षा चंदगडमध्ये 3% मतदान वाढलेलं आहे. कागलमध्ये मात्र 2% मतदान कमी झालेलं आहे. करवीरमध्ये 3% मतदान वाढलेलं आहे. कोल्हापूर उत्तरला 2% मतदान कमी झालेलं आहे. कोल्हापूर दक्षिणला सुद्धा साधारणपणे 1% मतदान कमीच झालेलं आहे. तोच प्रकार राधानगरी विधानसभा मतदारसंघात असून तेथे सुद्धा 2% मतदान कमी झालेलं आहे. म्हणजे 2019 आणि 2024 मतदानाच्या टक्केवारीची तुलना करता चंदगड आणि करवीर या दोनच विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढलेला आहे. सर्वाधिक कमी मतदान कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात झालेलं आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात कमी झालेल्या मतामुळं कोण कमी पडलं याचाच विचार आता सुरू आहे. कोणता एक पक्ष किंवा कोणती एक आघाडी किंवा युती कमी पडलेली नाही, तर एकूणच सर्वच नेत्यांचे प्रयत्न कमी पडले की काय असाच अर्थ काढला जात आहे. जेव्हा महायुती असेल अगर महाविकास आघाडी असेल, दोन्ही उमेदवारांचे समर्थक नेते आणि दोन्ही उमेदवारांचे समर्थक सर्वाधिक कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये असताना इथं मतदानाचा टक्का का घसरला आणि या घसरलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार हा सध्या महत्वाचा आणि चर्चेचा विषय पुढे आलेला आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.